रविवार दिनांक 8 सप्टेंबर 2024 ॲनिमल नावाची सिरीज बघितली 4 एपिसोडची सीझन 1 ज्याच्यात वेगवेगळ्या ॲनिमल्सचं पूर्ण हे दिलंय. तर त्यांनी एक जे 4 एपिसोड केले तर पहिला एपिसोड आहे कॅट्सवर म्हणजे बिग कॅट्स म्हणजे सगळी लायन फॅमिली लायन टायगर चीता वगैरेची. दुसरं केलाय डॉग्सवर तर त्याच्यात वुल्फ वगैरे असे म्हणजे कुत्रे डॉग्सच्या फॅमिलीमधले. तिसरं आहे मार्सुपियन्स म्हणजे कंगारूज तर त्याच्यात कोआला वगैरे पण येतात म्हणजे कोआला आर ऑल्सो मार्सुपियन्स. आणि मार्सुपियन्स म्हणजे थोडक्यात बरं त्याच्यात इतके असे वेगवेगळे ॲनिमल्स म्हणजे रॅट इतके पण लहान किंवा सशा इतके लहान पण त्यांना पाऊच असतो बेली पाऊच आणि त्याच्यातनं ते बाळ कसं बाहेर येतं आणि कसं ते 6 महिन्यानंतर किंवा 9 महिनेपर्यंत तो मोठं होईपर्यंत ते तिथेच पाऊचमध्ये राहून वाढतं आणि कसे त्यांचे मागचे लेग्स लांब असतात आणि कसे पळू शकतात किती स्पीडीली धावू शकतात. तर म्हणजे ते पूर्ण त्यांचं आहे की कसं ते आपलं अन्न मिळवतात आणि कसे ते पण प्रे बनतात. तर हे असं प्रत्येकाचं. आणि चित्याच्या बाबतीत तर असं दाखवलंय की चिता सगळ्यात कमजोर आहे. धावू शकतो फास्ट पण त्याच्यामध्ये अंगात शक्ती काही नाही जेवढी शक्ती जगवार आणि बाकीच्यांमध्ये आहे. तर ते नाही असं म्हणजे त्यांनी त्या फॅमिलीमधल्या सगळ्या लोकांचं हे केलंय की कुठे कुठे जास्त आढळतात आता कसे रेअर होत चालले आहेत वगैरे. सुंदर आहे सुंदर. आणि शेवटचा एपिसोड होता ऑक्टोपसवर. तो तर इतका भयानक म्हणजे रिअली तो वर्थ वॉचिंग आहे. म्हणजे आपण नुसतं पुस्तकात वाचतो किंवा काय पण ते असं आपल्याला व्हिज्युअलाइज होत नाही किंवा आपण कल्पनाच करू शकत नाही. ते बघायलाच पाहिजे. किती मोठा जायंट ऑक्टोपस पासून एकदम छोट्या छोट्या ऑक्टोपस पर्यंत आणि किती त्याचं डोकं चालतं 3 हार्ट्स ते टेंटॅकल्स त्याचे आणि तो कसा आपल्या शिकारला पकडतो आणि मुख्य म्हणजे त्याची अंडी कधी पाहिलेली नाही. तो अंडी जी टाकतो तर ते अक्षरशः ग्रेप्सचा बंच लटकलेला असतो ट्रान्सपरंट ग्रेप्सचा बंच आणि त्याच्या आतनं मग ते कसे निघतात ते सगळं पाहण्यासारखं. आणि त्याच्यावर काही जमू नये किंवा त्यांच्यावर काही असं जमू नये म्हणून तो सतत पाणी हलवत असतो ऑक्टोपस. आणि मग कसा तो शॅलो वॉटरमध्ये जाऊन लपतो मग कशी क्रॅब्स पकडतो कसं त्याचं गिळगिळीत शरीर किंवा त्याचं कॅमोफ्लॅजिंग त्याच्यामध्ये जे क्रोमोप्लास्ट असते रंग सारखे बदलत असतात त्याच्यामुळे त्याचा त्याला खूप फायदा होतो. कधी तो दगड बनतो कधी कोरल्स बनतो म्हणजे फिशना वगैरे पण तो ओळखू येऊ नये म्हणून तो सारखं आपलं रूप बदलत असतो आणि स्टे करत असतो. सुंदर वर्थ वॉचिंग आहे. खूपच छान आहे तो ऑक्टोपसचा एपिसोड. बाकीचे कसे आपण थोडेसे बघितलेले असतात माहिती असतात पण हा म्हणजे टोटल सुंदर एपिसोड. आणि हे म्हणजे आता 4 सीझन असे झाले अजून त्याचा आपला 4 एपिसोड झाले पहिल्या सीझनचे. आता बहुतेक नेक्स्ट सीझन आणि अजून एपिसोड येईल बघू कोणाकोणावर करतात ते. पण सुंदर आहे फोटोग्राफी आणि सगळंच सुरेख सुरेख पाहण्यालायक आहे.